समोरचा पैलवान ताकदवर राहिलेला नाही कदाचित, कारण ज्यांच्या जीवावर काही माणसं उड्या मारत होती. कालच एक उदाहरण, एक स्टेटमेंट आलं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं की आता 7-8 निवडणुका झाल्या, आता निवडणूक लढण्यात रस नाही. जर सेनापतीच गळफाटला तर त्याच्या जीवावर लढणाऱ्यांनी कुणाकडे बघायचं, हा फार महत्वाचा मुद्दा भावांनो लक्षात घ्या. कारण आमच्याकडे वावरात एक गावाकडे एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्यांनी पाहुण्यांना इम्प्रेस करण्यासाठी एक दिवस घराला रंग द्यायचा ठरवलं. रंग कंचा निवडला? लय शाबास, तुमच्या बराबर टाळक्याला बसलाय. त्यांनी रंग निवडला गुलाबी. गुलाबी रंगाने भिंती रंगवल्या आणि त्याला वाटलं पाहुणं आता इम्प्रेस होतील. जनता नावाचा पाहुणा जेव्हा घरात आला तेव्हा जनता नावाच्या पाहुण्यानं त्या रंगाकडे बघितलं. सरकार नावाच्या यजमानाने सांगितलं, बघा कसं दिसतंय गुलाबी रंग, चांगली की नाही भिंत. तशी जनता नावाचा पाहुणा म्हणाला रंग गुलाबी दिला, पर त्या भिताडाला महागाईचे फोपडे आलेत आणि त्याच्यावर बेरोजगारीच्या भेगा पडल्यात. त्या कवा बुजवणार? नुसता रंग देऊन काय होत नसतंय. ही राज्याची आजची परिस्थिती आहे.